नमस्कार, आपलं मनपूर्वक स्वागत. मी शेळकी पंढरनाथ, राहणार नांदगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. या गावात 2024 पासून आपल्या गावामध्ये गणेश उत्सव एवढा सुंदर पद्धतीने साजरा केला जातो, जेणेकरून गणपती गणपती बाप्पांचा उत्सव जसा सुरुवात होतो त्या दिवसापासून आपल्या गावात प्रत्येक दिवशी म्हणजे संध्याकाळी सायंकाळी 7:30च्या नंतर आपल्या गावामध्ये नवीन उपक्रम राबवतात. नांदगाव नगरीचे सरपंच हे ज्या वेळेस निवडून आले त्या वर्षीपासून आपल्या गावामध्ये नवीन उपक्रम राबवले जातात. पहिल्या दिवशी जो काही आपण उपक्रम राबवलेला आहे लहान मुलांपासून, जेणेकरून संगीत स्पर्धा कुठला वर्ग पहिला ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत, मुला असो मुले असो पुरुष असो, यांचा राबवण्यात आला. आता याच्यानंतर जी आपण दुसरी स्पर्धा जी काल राबवण्यात आली, चित्रकला स्पर्धा, पहिलीपासून ते जेणेकरून त्याच्यासाठी मर्यादा नव्हती. मर्यादित व्यक्तींपर्यंत पहिलीपासून 60-65 वर्षापर्यंत व्यक्तीसोबत ती कालची स्पर्धा झाली. आणि जेणेकरून जर स्पर्धेसाठी वेळ जर कमी पडला समजा, तर तीच स्पर्धा दुसऱ्या दिवशी करण्यात येत आहे. आणि प्रत्येक दिवशी आजचा जो काही दिवस आहे त्या दिवशी म्हणजे लहान मुलांची डिजिटल स्पर्धा. आता हे राबवण्याचं कारण म्हणजे आमच्या गावामधील नामवंत, गुणवान आणि गुणवंत नागनाथ भरतचंद नागर कारणच तो आहे. तो एक गुणवंत शिक्षक आहे, व्यक्तिमत्व खूप छान आहे, अप्रतिम अभ्यासक आहे. त्याच्या मार्फतच हे डिजिटल जे काही एक्झाम आहे ते त्याचं कारण आहे हे स्पर्धा होण्यासाठी. बघा, हे चिन्ह लेकर ह्या कार्यक्रमाला खूप सुंदर असा एवढा छान प्रतिसाद देत आहेत की जेवढं काही कौतुक करावं त्या व्यक्तीचं, शिक्षकाचं जेवढं काही कौतुक करावं, तो जर शिक्षक समजा कदाचित त्यांनी जर हा विषय मांडला नसता तर डिजिटल स्पर्धा ह्या राहिल्यात, डिजिटल स्पर्धा सुरू झाल्याच नसत्या. आणि काही मुलांकडे मोबाईल नव्हते, तर जवळपास जेवढे काही ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांच्याकडनं मोबाईल आपण अप्रूव्ह केला आणि ज्या विद्यार्थ्यांना ते मोबाईल दिले. आणि आता तुम्हाला प्रश्न पडेल की पहिलीच्या दुसरीच्या विद्यार्थ्यांना हे गट काय केलेले आहेत. पहिली ते दुसरी वेगळे, तिसरी ते पाचवी वेगळे, आणि पाचवी ते पुन्हा 7वी वेगळे, पुन्हा 7वीच्या वरच्या विद्यार्थी आहेत त्यांना हे वेगळे गट केलेले आहेत. त्यांना जसे विद्यार्थी आहेत वर्गवाईज तशाच क्वालिटीचे त्यांना प्रश्न देण्यात आहेत. आणि त्याच्यानंतर हे परीक्षा झाली ना लगेच त्याचा डिजिटल असल्यामुळे त्याला अडचण येणार नाही, कारण परीक्षा पूर्ण झाल्यानंतर सबमिट प्रश्न पूर्ण केल्यानंतर पूर्ण हे मार्क्स आणि त्या परीक्षेमध्ये जे काही विद्यार्थी बसतील सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येणार. सर्व विद्यार्थ्याला कोणत्याही विद्यार्थ्याला आम्ही नाराज करणार नाहीत. फक्त एवढं की प्रत्येक विद्यार्थ्याला जे काही पहिला, दुसरा, तिसरा काही विद्यार्थी काढले जातील त्या विद्यार्थ्याला एक वेगळं पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच आमचे जे काही कॅमेरामन आहेत आणि त्या युट्यूब चॅनलचे जे काही खूप छान पद्धतीने शूटिंग घेत आहेत. आणि प्रत्येक वर्षी हे कार्यक्रम आम्ही राबवतो. आणि याच्यासाठी जो काय परीक्षेसाठी जो काय कालावधी आहे 1 तासाचा कालावधी आहे. आणि याच्यासाठी प्रश्न जे आहेत, प्रश्नाची क्वांटिटी आहे 50 आणि मार्क 100. याच्यासाठी जे काही प्रश्न आहेत याच्यासाठी प्रश्न ह्या पेपरला प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना मार्क याच्यामध्ये जास्त भेटले जाते तो उत्तीर्ण होईल. आणि ह्याच्यासाठी खूप छानस एक पारितोषिक देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पेपर प्रश्न चालू झालेले आहेत त्याच विद्यार्थ्यांनी सुरुवात करायची आहे. या परीक्षेमध्ये जे काही मध्ये जे काही ग्रामस्थ उभा राहत आहे, फिरत असतील, त्याला सर्वांना एक विनंती आहे
की तुम्ही थोडस बाजूला जाऊन थांबायचं आहे. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांची लिंक चालू झालेली आहे तुम्ही परीक्षे प्रश्न सोडवायला चालू करा, जेणेकरून याच्यासाठी 1 तास दिला जाणार आहे. आणि एवढा प्रयत्न करा की तुम्हाला जो काही प्रश्नाचे उत्तर येत आहे त्याच प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्याला समजून येईल, आपली कॉन्फिडन्स लेवल आपल्याला समजून येईल की आपण किती % आपण उत्तर सोडू शकता. आणि फक्त एवढंच, मोबाईल तुम्ही हलवू नका, एकदा जागेवर ठेवा. जागेवर ठेवलो जर हल्ला तर पुन्हा सुरुवातीपासून प्रश्न सोडवले जातील. जर तुम्हाला काही अडचण आली तरी हातवरी नागनाथ चन्नागिरे सर, तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्हाला सांगितलं जाईल. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता जी माझ्या बाजूला जे काही व्यक्ती दिसत आहेत हे काही सर्वसामान्य व्यक्तिमत्व नाही. आमच्या गावचं एक अनमोल रत्न आहे. आदरणीय, मान्य, सन्मान्य, परमप्रिय नांदगावचे प्रथम नागरिक सन्माननीय योगेश भैया पाटील हे आहेत. आणि हे जे काही उपक्रम जे राबवत आहेत हे उपक्रम राबवण्याच्या पाठीमागे जे काही कारण आहे हे कारण म्हणजे योगेश भैया सोळंके हेच आहेत. ज्यावेळेस निवडून आले त्या वर्षीपासून हे कार्यक्रम उपक्रम राबवण्यात आलेले आहेत. आता याच्यानंतर जे काही बोललेलं योगेश भैया सोळंके बोलतील. सोळंके भैया, आपल्या गावचा पाठीमागच्या वर्षी आपला कोण सत्कार केलेला आहे आणि आपल्याला पारितोषिक कोण दिलेलं आहे? गेल्या वर्षी आपल्याला पोलीस स्टेशनवरनं 2य पारितोषिक मिळालेलं होतं आपल्या गावासाठी. आणि हे कार्यक्रम म्हणजे आम्ही बालपणी हे गणपती आम्ही करायचोच, पण मी आलोच म्हणून नाही, त्याच्यापूर्वी पण लहान मुलं, लहान बालक हे परंपरा जपत आलेले आहेत. त्यांनी असं सुंदर असं कार्यक्रम म्हणजे सुंदर असे कार्यक्रम करायचे. पण त्यातल्या त्यात परत मी आल्यानंतर थोडा बदल केला. परत आपण सामान्य ज्ञान परीक्षा, चित्रकला, म्हणजे परत लेकरांचे खेळ हे बरेचसे ह्याच्यामध्ये बदल करून आपण थोडं गणेश मंडळाला आपण सहकार्य केलं आणि थोडा लोकांमध्ये बदल व्हावा असं एक अपेक्षा करून आपण गणेश मंडळाची स्थापना केलेली डबल. आणि हे जे काही समाज एकत्र येण्याचं कारण हे कार्यक्रम असतात आणि प्रत्येक दिवशी एक वेगवेगळा कार्यक्रम, आणि हे राबवण्याचं कारण म्हणजे सर्व समाज एकत्र यावा हे एक सर्वात मोठं कारण आहे. आणि या कामासाठी योगेश भैया सोळंके यांचा प्रतिसाद एवढा छान असतो की जेणेकरून काही जरी अडचण येत नाही आणि अनेक येतात. जरी आली तर ह्या अडचणीला मात करण्यासाठी एक मोठं कारण म्हणजे आमचे भैया साहेब आहेत. एकदम उत्तम दर्जाचं व्यक्तिमत्व आहे. आता मी कौतुक करतोय ह्याच्यामध्ये थोडा हे काही ह्याच्यामध्ये दुमत नाही, कारण मी तर कौतुक करणारच करणार, कारण ते व्यक्तिमत्वच तसं आहे. आणि आता ह्याच्यानंतर उद्या जे काही कार्यक्रम आहे एक वेगळाच कार्यक्रम घेण्यात येत आहे. हे कार्यक्रमाची रूपरेषा उद्याच्या दिवशी सकाळी आम्ही ह्या रूपरेषा माईकद्वारे किंवा सकाळची जी काही आरती असते त्या आरतीला आम्ही एक 8च्या सुमारास आरती होते, त्या आरतीमध्ये आरती झाल्यानंतर माईकमध्ये अनाउन्सिंग करतो की ह्या दिवसाची सायंकाळची रूपरेषा काय आहे. आणि सकाळी आणि संध्याकाळी कोणी ना कोणी ग्रामस्थ नाश्त्याची सोय करतो, जेणेकरून पोहे असते, सुशिला असतो, उपीट असतं. सकाळी आणि संध्याकाळी खिचडी असते, सकाळी आणि संध्याकाळी हे उपक्रम राबवतात. योगेश भैया, तुम्ही आम्हाला वेळातला वेळ काढून दिलात आणि खूप छान असं शब्दसंवाद केलात. तुमचे हे नांदगाव नगरी ऋणी आणि ऋणी राहील. आणि आम्हाला हे 2-4 शब्द अनमोल सांगितलात याबद्दलही तुमचे आम्ही खूप खूप आभारी आणि धन्यवाद साहेब.